नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 संदर्भात भाजपनं अद्याप आपला जाहीरनामा मराठी भाषेत प्रसिद्ध न करणे हा मराठी माणसाचा उघड अपमान आहे। या गंभीर मुद्द्यावर काँग्रेस पक्षानं आरएसएसला थेट आणि ठोस सवाल केलाय, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरचे असून भाजपकडून मराठी भाषेकडे होत असलेली ही दुर्लक्षाची वागणूक म्हणजे मराठी अस्मितेचा अवमान आहे। जनतेसमोर आपली भूमिका मांडण्याची हिंमत नसल्यामुळे भाजप मराठी जाहीरनामा देण्यापासून पळ काढत आहे। हा केवळ निष्काळजीपणा नाही तर जबाबदारीतून पळ काढण्याचा भ्याड प्रयत्न आहे, असा आरोप अतुल लोंढे यांनी केलाय। मला आज भाजपला नाही, आरएसएसला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रश्न विचारायचा आहे। महाराष्ट्राच्या उपराजधानीत आणि आपल्या मुख्यालयात काल जो जाहीरनामा भाजपनी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात जो जाहीर केला तो हिंदीमध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची निवडणूक, आपली मातृभाषा मराठी, महाराष्ट्राची भाषा मराठी, मग हे पुतना मावशीचं प्रेम आहे का तुमचं मराठीवर, की फक्त मतांपुरतं, निवडणुकीमध्ये बोलण्यापुरतं, भाषणामध्ये सांगण्यापुरतं, नाही नाही आम्ही मराठीमध्येच करणार, मराठी ही भाषा अशी आहे, मराठी ही भाषा तशी आहे। मग तुमच्या नाकाखाली मुख्यालयात नागपूरमध्ये हा कारभार झाला। मग प्रश्न असा आहे की तुम्हाला हे मान्य आहे का, आणि नागपूरच्या मराठी जनतेने का म्हणून तुम्हाला मतदान करावं? कारण भाषा गेली, भाषेचं महत्त्व कमी झालं की ती संस्कृती मरत असते, ती सभ्यता मरत असते, तो स्वाभिमान मरत असतो आणि ती ओळखही पुसली जात असते। कशाला नागपूरच्या मराठी माणसांनी तुम्हाला मतदान दिलं पाहिजे? लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, नागपूर।